नमस्कार, मी दिनेश सोनवणे. आपल्या अर्थ कॅपिटल या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सर्व टीमसोबत सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. आजच्या टॉपिकची सुरुवात मी एका म्हणीपासून करणार आहे. ती म्हण आहे, गाव करील ते राव काय करील. गाव करील ते राव काय करील. ही जी म्हण आहे ती आजच्या आपल्या टॉपिकला लागू होते, कारण आजचा जो टॉपिक आहे तो म्युच्युअल फंडाशी संबंधित आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि गाव करील ते राव काय करील याचाच अर्थ काय की एक व्यक्ती हे सगळं कार्य करत असताना थोडीशी कुठंतरी कमी पडते, परंतु तेच जर सगळे एकत्र आले तर खूप छान कार्य होऊ शकतं. हा त्याचा एक थोडक्यात मतितार्थ आहे. तर आजचा जो टॉपिक आहे म्युच्युअल फंड, त्याचं महत्व आत्ताच्या काळामध्ये फार आहे. त्याच गोष्टीचा एक संदर्भ घेऊन आजचा व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत. म्युच्युअल फंडचा अर्थ सर्वप्रथम आपण बघू, नंतर त्याचं महत्वही बघू. म्युच्युअल फंडाचा अर्थ असा आहे की एकापेक्षा जास्त इन्व्हेस्टर्स किंवा गुंतवणूकदार एकत्र येऊन तो पैसा एका AMC मध्ये म्हणजेच फंड हाऊसमध्ये गुंतवतात आणि त्या फंड मॅनेजर्सच्या थ्रू, फंड हाऊसमध्ये जे फंड मॅनेजर्स असतात त्यांच्या थ्रू तो काही सिक्युरिटीजमध्ये जसं की स्टॉक्समध्ये गुंतवला जातो आणि त्याचे आपल्याला रिटर्न्स मिळतात. अशी एक ती थोडक्यात प्रोसेस आहे. असं त्याचं एक वर्तुळ आहे किंवा असं एक त्याचं सर्कल आहे. आता म्युच्युअल फंडाचा अर्थ आपण समजून घेतल्यानंतर ते का गरजेचं आहे किंवा ते का तेवढं महत्वाचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस आपल्याला आपला पैसा एखाद्या ठिकाणी गुंतवायचा असतो त्यावेळेस ती एवढी सोपी प्रोसेस नसते. त्याच्यामध्ये बरेच बारकावे असतात आणि एकट्या व्यक्तीला ह्या सर्व बारकाव्यांचा अभ्यास करणं थोडंसं क्लिष्ट जातं किंवा थोडंसं अवघड जातं. आणि हेच जी क्लिष्टता आहे किंवा हेच जो अवघडपणा आहे तो जर काही तज्ज्ञ व्यक्तींच्याकडून जर सॉल्व्ह केला गेला तर आपल्याला ते जे काय काम आहे किंवा ते जे काय कार्य आहे किंवा ती जी काही गुंतवणूक आहे ती व्यवस्थितरित्या होऊ शकते. म्युच्युअल फंडामध्ये हेच होत असतं. एकापेक्षा जास्त इन्व्हेस्टर्स एकत्र येतात, त्यांचा पैसा तो फंड हाऊसमध्ये गुंतवतात आणि फंड हाऊसमध्ये जे फंड मॅनेजर्स आहेत किंवा ते फंड हाऊसच आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांचा समावेश असतो की ज्यांचा बराच एक्सपिरियन्स असतो या क्षेत्रातला. त्यांना सगळे बारकावे माहिती असतात आणि ह्याच जे काही व्यक्ती आहेत, हे जे काही तज्ज्ञ आहेत, तो जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी गुंतवतात. अशी एक ती थोडक्यात प्रोसेस आहे. आता दुसरा जो मुद्दा मला मांडायचा आहे तो आहे की म्युच्युअल फंड कार्य कसं करतं किंवा त्याचं जे फंक्शनिंग चालतं ते कसं चालतं. मगाशी मी त्या अर्थ सांगताना हेच सांगितलं तुम्हाला की इन्व्हेस्टर्स, त्याचं जे सर्कल आहे, इन्व्हेस्टर्स, फंड हाऊस, त्यानंतर सिक्युरिटीजमध्ये तो पैसा गुंतवला जातोय जसं की स्टॉक्स, आणि रिटर्न्स, अशा सर्कलमध्ये ते त्याचं कार्य किंवा त्याचं फंक्शन चाललेलं असतं. तिसरा जो मुद्दा आहे की म्युच्युअल फंडाचे टाइप्स काय आहेत, तर बेसिक त्याचे जे टाइप्स ते दोन आहेत. ते म्हणजे ओपन एंडेड फंड आणि क्लोज्ड एंडेड फंड. आता ह्या ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड फंड याच्यामध्येही बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. मी थोडक्यात त्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. जसं की मनी मार्केट फंड असेल, इक्विटी फंड असेल, इंडेक्स फंड असेल, स्पेशालिटी फंड असेल, असे त्याचे काही प्रकार आहेत. आपल्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये ह्या सर्व प्रकारांवर मी सविस्तर डिटेलमध्ये बोलणार आहेच. त्याच्यानंतर मला पुढचा जो मुद्दा बोलायचा आहे, सगळ्यात शेवटचा मुद्दा, तो म्हणजे की म्युच्युअल फंड जो आहे तो एवढा महत्वाचा का आहे, म्युच्युअल फंड जो आहे तो आपल्याला एवढा फायद्याचा का आहे. तर काही पॉइंट्स मी तुम्हाला त्याच्यात सांगतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की म्युच्युअल फंड जो आहे तो सगळ्यात सिक्युअर आहे. म्हणजे आपण बँकांची जर त्याची तुलना केली तर अगदी त्याच्याही पेक्षा चांगल्या सिक्युरिटीज किंवा चांगली सुरक्षितता या म्युच्युअल फंडामध्ये असते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये लिक्विडिटी आहे. म्युच्युअल फंडामध्ये लिक्विडिटी आहे. म्हणजेच काय थोडक्यात की तो कधी आपल्याला रिडीम करता येतो. तिसरा जो मुद्दा आहे की म्युच्युअल फंड जो असतो तो तज्ज्ञ व्यक्तींच्याकडून मॅनेज केला जातो, फंड हाऊसच्याकडून मॅनेज केला जातो. त्यामुळं तिथं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतं.
त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे की त्याचा जो लाभ आहे किंवा त्याचा जो फायदा आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड जो आहे तो सिंपल आहे, गुंतवणूक करायला एकदम सिंपल आहे. त्याच्यात अशी एवढी क्लिष्टता नसते बाकीच्या गुंतवणुकीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की याचे जे रिटर्न्स असतात ते खूप चांगल्या प्रकारे असतात. असे त्याचे 5-6 मुद्दे आहेत. अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर बोलणार आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या मनामध्येच प्रश्न असतात की एक्झॅक्ट काय प्रत्येक गोष्टीचा फायदा असेल तो. त्यामुळे मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये सगळं डिटेलमध्ये बोलणार आहेच. तर आजचा जो व्हिडिओ होता त्या आजच्या व्हिडिओमध्ये आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता की आजच्या काळाला म्युच्युअल फंडाची फार गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला म्युच्युअल फंड असणं फार गरजेचं आहे. पण हे सगळं करत असताना त्याच्याबद्दल आपल्याला काही ठराविक आणि सविस्तर अशी माहिती मिळणं गरजेचं असतं. हा प्रामाणिक प्रयत्न करून आजचा व्हिडिओ तयार केला होता. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमचा चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील वेळेस अशीच आपण छान इन्फॉर्मेशन घेऊन संवाद साधणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, आर्थिक फिट राहा. धन्यवाद.